नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिनोपॉजबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. मिनोपॉज म्हणजे नेमकं काय? तर मिनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती. म्हणजेच अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर पाळी येणं पूर्णपणे बंद होणं. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि याबद्दलच आपण खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. जसं की मिनोपॉजचं योग्य वय कुठलं आहे, मिनोपॉज दरम्यान कुठली कुठली लक्षणं आपल्याला आपल्या शरीरामध्ये दिसतात, कुठले कुठले त्रास या दरम्यान होण्याची शक्यता असते, आत्ताच्या हल्लीच्या काळात आपण कुठले कुठले आधुनिक उपचार त्यासाठी करू शकतो, त्याचबरोबर आहारामध्ये आपण कुठले कुठले बदल करायला हवेत, डॉक्टरांना नेमकं कधी भेटायला हवं, कुठल्या अशा कंडिशन्स आहेत की त्यावेळेला डॉक्टरांना भेटणं अत्यंत गरजेचं असतं या दरम्यान. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. 30 ते 40 या वयोगटातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण आजकाल मिनोपॉजचं जे वय आहे ते अलीकडे आलेलं आहे. लवकर मिनोपॉज आपल्याला होताना दिसून येत आहेत. वयाच्या 30मध्ये किंवा 35मध्ये होणारा हा जो मिनोपॉज आहे त्याला अर्ली मिनोपॉज म्हटलं जातं किंवा प्री मॅच्युअर मिनोपॉज म्हटलं जातं. याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्येष्ठ स्त्रिया ज्यांच्यामध्ये पाळी जाऊन काही वर्ष लोटलेली आहेत, 60च्या पुढच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी समजून घेणार आहोत, अशा काही आजारांबद्दल बोलणार आहोत ज्या पाळी गेल्यानंतरच्या काळामध्ये उद्भवू शकतात. त्याची लक्षणं कुठली कुठली आहेत, डॉक्टरांना कधी भेटायला हवं, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्या गोष्टी आपण नेहमीप्रमाणे सायंटिफिक दृष्टीने पाहणार आहोत. त्यामुळे नक्की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की मिनोपॉज झाला हे आपण कसं ओळखायचं. तर याचं अगदी साधं सरळ पहिलं लक्षण म्हणजे सलग 12 महिन्यांसाठी पाळी येत नसणं. जवळजवळ वर्षभर जर पाळी आलेली नसेल तर आपण याला मिनोपॉज झाला असं म्हणू शकतो. आता मिनोपॉज होण्याचं योग्य वय कुठलं? तर सर्वसाधारणपणे 45 ते 55 हा कालावधी म्हणजे मिनोपॉजचं अंदाजे योग्य वय असं समजला जातो. आता ज्या वेळेला ॲक्च्युअल मिनोपॉज होतो त्याआधी शरीरामध्ये काही वर्ष त्याची तयारी सुरू झालेली असते. शरीरामध्ये रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स जे असतात त्याची पातळी हळूहळू कमी व्हायला लागलेली असते. अंडाशयामधून काही हॉर्मोन्स दर महिन्याला स्त्रवत असतात किंवा स्त्रीबीज निर्मितीमध्ये जे हॉर्मोन्स काम करत असतात त्याची पातळी हळूहळू शरीरामध्ये कमी कमी व्हायला सुरुवात झालेली असते. आणि हा जो कालावधी आहे, आधीच्या काही वर्षांचा हा कालावधी पेरीमिनोपॉझल पिरियड म्हणून ओळखला जातो. शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार व्हायला लागतो आणि यामुळं शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आता यातली काही लक्षणं म्हणजे उष्ण गरम वाफा जाणवणं, हॉट फ्लॅशेस ज्याला आपण म्हणतो, नाईट स्वेट्स, रात्री अचानक दरदरून घाम येणं, अंग थंड होणं, छातीत धडधड होणं, हलकीशी डोकेदुखी जाणवत राहणं, वेट गेन होत राहणं, त्वचा निस्तेज आणि कोरडी वाटायला लागणं, हेअरफॉल काही प्रमाणात जाणवून येतो. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे व्हजायनल ड्रायनेस, योनी मार्गामध्ये कोरडेपणा निर्माण होणं, तिथला ओलसरपणा कमी प्रमाणात जाणवणं. फिजिकल रिलेशन्स म्हणजे संबंध ठेवत असताना योनी मार्गामधला हा कोरडेपणा बऱ्याच वेळेला त्रासदायक ठरत असतो. तर हा जो व्हजायनल ड्रायनेस आहे तो कशामुळे निर्माण होतो, त्याची इतर आणखीही कारणं कुठली कुठली आहेत, त्यासाठी आपण नेमकं काय करायला हवं, यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता मिनोपॉज दरम्यान दिसणारी आणखी काही लक्षणं म्हणजे मानसिक स्तरावर सुद्धा आपल्याला काही बदल जाणवून येतात. इमोशनल चेंजेस आपल्याला जाणवतात. वरचेवर होणारा चिडचिडेपणा, हलकंसं नैराश्य येणं म्हणजे हलकंसं डिप्रेशन जाणवत राहणं, मूड स्विंग्स होणं, अचानक आनंदी वाटणं, अचानक दुःखी वाटायला लागणं, यासारख्या गोष्टी मानसिक स्तरावर सुद्धा घडत असतात. हे इमोशनल चेंजेस,
हे हॉर्मोनल चेंजेसमुळं होत असतात आणि मिनोपॉज दरम्यान या गोष्टी होणं हे खूप कॉमन आहे. आता मिनोपॉजचं दिसणारं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे अनियमित पाळी. पाळी खूप लवकर येणं किंवा खूप उशिरा येणं, खूप दिवस ब्लिडिंग होणं किंवा खूप कमी ब्लिडिंग होणं, 2 पाळींच्या मध्ये सुद्धा ब्लिडिंग, स्पॉटिंग होत राहणं, यासारख्या पाळीच्या अनियमिततेमधले अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला या दरम्यान पाहायला मिळतात. आता प्रत्येक स्त्री जी मिनोपॉझल फेजमधून जात आहे, तिच्यामध्ये ही सगळी लक्षणं आपल्याला दिसतात का? तर असं अजिबात होत नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये या लक्षणांचं प्रमाण कमी जास्त आहे. बऱ्याच अशा स्त्रियासुद्धा आहेत ज्यांना मिनोपॉज दरम्यान, मिनोपॉज होत असताना कुठलेही त्रास होत नाहीत. अगदी हेल्दी मिनोपॉज बऱ्याच स्त्रियांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जर तुमच्यामध्ये काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील किंवा आता आपण पाहिलेली सगळी लक्षणं जरी तुम्हाला दिसत असतील, तरी आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे त्रास टेम्पररी असतात. अगदी तात्पुरत्या काळासाठी हे बदल, हे त्रास, ही लक्षणं आपल्याला शरीरामध्ये दिसत असतात. आता बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये अशी सुद्धा शंका असते की आपला आता मिनोपॉज होत आहे, आपली पाळी बंद होत आहे, म्हणजे आपली शारीरिक, मानसिक ताकद आता कमी होत जाणार, आपली स्किन आता रफ होत जाईल, ड्राय होत जाईल किंवा आपलं एजिंग दिसायला लागेल, आपल्याला सांधेदुखीचा त्रास व्हायला सुरुवात होईल, केस गळायला लागतील, म्हणजे एकूणच आपलं शरीर आता म्हातारपणाकडे झुकायला लागलेलं आहे, असा समज बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये असतो. पण असं अजिबात नाही. आपलं सेक्शुअल लाईफ एफेक्ट होईल असं सुद्धा बऱ्याच स्त्रियांना वाटत असतं, पण असं अजिबात होत नसतं. या सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्हली घ्यायला हव्यात. स्त्रियांच्या आयुष्यामधला हा न टाळता येणारा एक टप्पा आहे. जसं पाळी येण्याचा काळ हा एक महत्त्वाचा टप्पा असतो, तसाच हा फेजसुद्धा एक न टाळता येणारा टप्पा आहे. म्हणून आपण तो पॉझिटिव्हली घ्यायला हवा, सकारात्मकतेनं घ्यायला हवा. आता आपण पाहूयात या दरम्यान होत असणारे असे कुठले कुठले त्रास आहेत की ज्या वेळेला डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं. नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप जास्त ब्लीडिंग जर होत असेल, खूप जास्त अंगावरून जात असेल, खूप जास्त दिवसांसाठी जात असेल किंवा खूप गाठी अंगावर जात असतील, क्लॉट्स पास होत असतील, तर अशा वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 2 दुसरी महत्त्वाची गोष्ट, 7 किंवा 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस जर ब्लीडिंग होत असेल तर. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 दिवसांच्या आधीच जर पुढचे पिरियड्स येत असतील तर. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लीडिंग आफ्टर सेक्स. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर म्हणजे संबंध ठेवल्यानंतर जर अंगावरून जात असेल, जर ब्लीडिंग होत असेल किंवा स्पॉटिंग होत असेल तर. नंबर 5 पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ स्त्रिया ज्यांचं वय 60च्या पुढं आहे, पाळी जाऊन काही वर्ष झालेली आहेत आणि स्पॉटिंग व्हायला पुन्हा सुरुवात झालेली आहे किंवा ब्लीडिंग व्हायला सुरुवात झालेली आहे, असं जर होत असेल तर हे गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. घरातल्या ज्या ज्येष्ठ स्त्रिया आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच वेळेला हे छोटंसं लक्षण आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आजार त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यामुळं पोहोचत असतो. त्यामुळं जर अशा प्रकारे ब्लीडिंग, स्पॉटिंग पोस्ट मिनोपॉझल फेजमध्ये होत असेल सिनियर्स जे आहेत त्यांच्यामध्ये, तर ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करण्यासारखी नाही. आणि आता बोलूयात नंबर 6 आणि 6व्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, आणि ती म्हणजे प्री मॅच्युअर मिनोपॉज किंवा अर्ली मिनोपॉज. ज्यांचं वय 30 आहे, 35 किंवा 40 आहे, ज्यांना प्रेग्नेन्सी हवी आहे, ज्यांच्यामध्ये प्रेग्नेन्सी राहिलेली नाही पण ते प्रेग्नेन्सी प्लॅन करत आहेत, अशा स्त्रियांमध्ये जर मिनोपॉझल चेंजेस दिसत असतील तर त्याला अर्ली मिनोपॉज असं म्हटलं जातं. आणि अशा स्त्रियांमध्ये प्रेग्नेन्सी राहण्यासाठी अनेक वेळेला ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट घेण्याची गरज लागत असते. कारण अशा वेळेला लवकरच्या वयामध्ये म्हणजे 30मध्ये, 35मध्ये किंवा 40मध्येच शरीरामध्ये मिनोपॉझल चेंजेस दिसायला सुरुवात झालेली असते. म्हणजेच मिनोपॉज झाल्यानंतरच्या शरीरामध्ये होत असलेले बदल
या कालावधीमध्ये, या वयामध्येच, लवकरच्या वयामध्ये आपल्याला दिसून येत असतात. गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते पातळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अंडाशयामध्ये स्त्रीबीज संख्या जी आहे ती कमी झालेली पाहायला मिळते, त्यांची क्वालिटी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. यामागे सुद्धा अनेक वेगवेगळी कारणं असू शकत असतात. बऱ्याच वेळेला ही गोष्ट जेनेटिकसुद्धा असते, म्हणजे अनुवंशिकता हे सुद्धा त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर जर तुमच्या अंडाशयावरती पूर्वी सर्जरी काही प्रकारची झालेली असेल, अंडाशय काढलं गेलेलं असेल, किंवा जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जर तुम्ही घेत असाल दीर्घकाळासाठी, तर किंवा जर काही गंभीर दुर्धर आजार जर तुम्हाला असतील, त्याच्या ट्रीटमेंट्स जर तुमच्या सुरू असतील, जसं की किमोथेरपी आहे किंवा रेडिओथेरपी आहे, तर ही सगळी कारणंसुद्धा वेळेआधी मेनोपॉज होण्याचं एक महत्त्वाचं कारण असतात. आता आपण पाहूयात आपल्या आहारामध्ये आपल्याला नेमके कुठले कुठले चेंजेस या दरम्यान करणं फायदेशीर ठरत असतं. तर आपल्याला आपला आहार संपूर्णपणे चौरस आणि संतुलित ठेवणं खूप गरजेचं आहे. आहारामध्ये मुख्यत्वे करून आपल्याला नट्स आणि सीड्स घ्यायला हवेत. भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया किंवा वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा मर्यादित स्वरूपात आहारामध्ये समाविष्ट करायला हवा. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, अंकुरित कडधान्य, हंगामी फळं आपल्या आहारामध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. चीज आपल्याला घेता येतं. त्याचबरोबर ज्या दुधावर प्रक्रिया केली गेलेली नाही असं दूध आपण आहारामध्ये समाविष्ट करायला हवं. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सीचे सप्लिमेंट्स घेणं किंवा व्हिटॅमिन बी आणि सी युक्त आहार घेत राहणं, व्हिटॅमिन ई युक्त आहार घेणं किंवा व्हिटॅमिन ईचे सप्लिमेंट्स घेणं हे सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि नखांसाठी आवश्यक असणारं, त्याला हेल्दी ग्लो देणारं एक महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे. तर व्हिटॅमिन ई आपण कसं घ्यायला हवं, कधी घ्यायला हवं, त्याचे आपल्या शरीराला कुठले कुठले फायदे होतात, यासाठी सुद्धा आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण पाहूयात आहारामध्ये आणखी ॲड करण्यासारखा एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कॅल्शियम. आपल्या शरीरामधलं इस्ट्रोजनचं प्रमाण या दरम्यान कमी होत असतं, त्यामुळं कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन होण्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होत असतात. त्यामुळं मेनोपॉजनंतर हाडं खूप जास्त प्रमाणात ढिसूळ झालेले आपल्याला दिसून येतात, ज्यामुळं इझी फ्रॅक्चर्स होत असतात. अगदी साध्याशा धक्क्याने सुद्धा बोन्स फ्रॅक्चर झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपल्याला जर टाळायच्या असतील तर आहारामध्ये कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आपल्याला समावेश करायला हवा. त्यासाठी आपण कुठले कुठले पदार्थ खायला हवेत, आहारामध्ये घ्यायला हवेत, या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिटॅमिन डी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींमधून मिळतं हे सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. दूध, प्रक्रिया न केलेलं दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ, अंडी, सकाळची कोवळी उन्हं, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात मिळवून देण्यासाठी मदत करत असतात. आता बोलूयात आणखी एका महत्त्वाच्या पदार्थाबद्दल जो आपल्याला अगदी इझिली अवेलेबल आहे आणि या दरम्यान आपल्याला खूप फायदे मिळवून देतो, आणि तो पदार्थ म्हणजे रताळं. रताळेमध्ये चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम आहे आणि पोटॅशियम आहे, जे आपल्या बोन्सच्या स्ट्रेंथसाठी आपल्याला खूप छान प्रकारे मदत करतात. त्याच्यामध्ये इन्सॉल्युबल फायबर्स आहेत जे इस्ट्रोजनच्या सिग्नलिंगमध्ये आपल्याला मदत करतात. त्याच्यामध्ये रेझिस्टंट स्टार्च आहे जे शुगर स्पाइक्स होण्यापासून रोखतात, आणि त्याच्यामध्ये असणारं बीटा कॅरोटीन हे उष्ण गरम वाफा ज्या या मेनोपॉझल फेजमध्ये खूप कॉमनली स्त्रियांना जाणवत असतात, हॉट फ्लॅशेस जे जाणवत असतात, ते कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामध्ये असणारं डायोस्जेनिन नावाचं जे कंपाऊंड आहे ते प्रोजेस्टेरॉन रेग्युलेट करण्यासाठी मदत करणारं आहे, आणि अशा प्रकारे त्यामुळं एकूण हॉर्मोनल इम्बॅलन्स जो शरीरामध्ये निर्माण झालेला आहे तो रेग्युलेट होण्यासाठी, तो कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळं दररोज 100 ते 125 ग्रॅम होईल इतकं रताळं उकडवून आपण आपल्या आहारामध्ये घ्यायला हवं. आता ज्या लोकांना किडनीचे काही ना काही त्रास आहेत, किडनीचे आजार आहेत, किंवा ज्या लोकांना मधुमेह आहे, ज्यांचे शुगर कंट्रोलमध्ये नाहीत,
मधुमेह ज्यांचा नियंत्रणात नाही अशा लोकांनी ही गोष्ट करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता आपण बोलणार आहोत एका छोट्याशा पण महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आणि ती गोष्ट म्हणजे HRT. बऱ्याच वेळेला आजकाल स्त्रिया अशी विचारणा करतात की आम्हाला मिनोपॉझल फेजमध्ये होणारे हे त्रास खूप जास्त आहेत आणि त्यासाठी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी जी आहे ती आम्हाला फायदेशीर ठरू शकते का, किंवा ती आम्हाला घ्यायची आहे, तर त्याचे फायदे आणि नुकसान काय काय आहेत हे आता आपण समजून घेऊया. पाळी जाण्याचा हा जो काळ आहे या दरम्यान शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स तयार होत असतो. प्रजनन संस्थेशी निगडीत असणारे जे हॉर्मोन्स आहेत त्यांचं प्रमाण हे ड्रास्टिकली कमी होत जात असतं. HRT म्हणजेच या ट्रीटमेंटमध्ये हे जे शरीरामध्ये कमी झालेले हॉर्मोन्स आहेत ते कृत्रिमरित्या बाहेरून औषध आणि इंजेक्शनच्या माध्यमातून शरीराला दिले जात असतात. ज्यांचं वय 40पेक्षा कमी आहे अशा स्त्रियांमध्ये आवश्यकतेनुसार ही ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ देत असतात. कारण या ट्रीटमेंट्समध्ये हॉर्मोन्स कृत्रिमरित्या शरीराला दिले जात असतात. त्यामुळं अनेक गंभीर आजार भविष्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता खूप दाट असते. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांची शक्यता त्यामुळे वाढत असते आणि हा त्याचा महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. सो आजच्या व्हिडिओमधून कुठली नवीन गोष्ट तुम्हाला समजली हे मला खाली कमेंट करून नक्की कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.